लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे। ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे। दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 येण्याचा अंदाज। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा आहे। दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 येण्याचा अंदाज आहे। माहिती घेऊ आपले प्रतिनिधी मनोज। नक्कीच सौरभ, आपण या ठिकाणी बघितलं तर लाडक्या बहिणींचा हप्ता या महिन्याचा अद्यापही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा जमा झालेला नाहीये, पण लाडक्या बहिणींचा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे। दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती या ठिकाणी मिळते, पण अद्यापही आपण बघितलं सरकारकडून या संदर्भात कोणतीही घोषणाही झालेली नाहीये। पण लाडक्या बहिणींचे दोन्ही हप्ते आता एकत्रित आपण या ठिकाणी बघितलं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। 3000 रुपये आपण बघितलं हे जमा होणार आहे आणि आता सणासुदीचे वेळ आहे आणि त्यामुळे आपण बघितलं हे 3000 रुपये एकत्रच खात्यामध्ये जमा होण्याची माहिती देखील अशी मिळत आहे। ठीक आहे, मोठं गिफ्ट देणार आहे महिलांना। 2 महिन्याचे हप्ते मिळणार आहे। 2 महिन्याचे हप्ते मिळणार। जे पात्र आहे बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचा हप्ता आजपासून सुरू होणार। 12 तासात लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती 2 हप्ते जमा होणार। अतिशय महत्त्वाची बातमी आता आलेली आहे, कारण सकाळीच हा निर्णय आलेला आहे। सरकारकडून एक मोठी न्यूज आलेली आहे की लाडक्या बहिणींना आता सप्टेंबर आणि ऑगस्टचे 2 हप्ते एकत्र मिळणार आणि त्याचा जो मेसेज आहे त्याचे 2 मेसेज लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती सेपरेट येणार आहेत। हो, यादी लागलेली आहे, चेक हा जमा झालेला आहे। पुढच्या 12 तासात लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 2 हप्ते एकत्रित देणार। मंत्री अदिती तटकरे यांची मोठी माहिती, सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे। मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। लाडक्या बहिणींना 2 नाही 3 योजनांचे पैसे येणार आहेत। कोणत्या त्या 3 योजना आहेत, सर्व डिटेलमध्ये माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोणते ते जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींसाठी हे पैसे सगळ्यात अगोदर जमा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत, कारण अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। लाडक्या बहिणींना लाडक्या भावाने पुन्हा एकदा 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। लाडक्या बहिणींची त्यांनी क्षमा मागितली, कारण ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा उशीर झाला। आपल्या सर्वांना माहीत होतं की हा जो हप्ता आहे हा आपल्याला गौरी गणपतीलाच मिळणार होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आणि अर्ज पडताळणीमुळे हा जो हप्ता आहे तो विलंब झालेला आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाची बातमी म्हणजे भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना जुलैचा सुद्धा हप्ता मिळणार आहे। हो, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 हप्ते एकत्र लाडक्या बहिणींना आता सरकारकडून देण्यात येणार आहेत। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार मी हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। बघा, जिल्ह्यांची नावं मी आता तुम्हाला सांगत आहे। तुम्ही तुमचा जिल्हा कोणता आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। सुरुवात ही अशी होणार आहे, बघा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, जालना, पुणे, ठाणे, नाशिक, रायगड अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात होणार आहे। कारण सरकार असं म्हणलेलं आहे की जिथं जास्त गरजू लाडक्या बहिणी आहेत अशा जिल्ह्यांमध्ये सगळ्यात अगोदर हे पैसे वितरणाचा कार्यक्रम होणार आहे। आता तुम्ही एक सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे। कोणाकोणाला जुलैचा हप्ता मिळाला आहे त्यांनी कमेंट करा, कारण बघा, जुलैचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि जुलैचा हप्ता मिळाला असेल तरी देखील तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये सांगणार आहे। कारण बघा, ह्या महिन्यात जर तुम्हाला हप्ता मिळाला तर इथून पुढे तुमचे हप्ते सुरळीत राहणार आहेत, कारण हा महिना खूप महत्त्वाचा आहे। कारण ह्या महिन्यात 2 हप्ते एकत्र येणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी एकदम दिवाळीच्या अगोदरची एक सगळ्यात मोठी भेट असणार आहे। कारण लक्षात घ्या, पुढच्या महिन्यात दिवाळी आहे आणि पुढच्या महिन्यात एक बोनस हप्तासुद्धा लवकरच लाडक्या बहिणींना मिळणार आहे। त्यामुळं जर तुम्ही यादीत असाल तरच तुम्हाला पुढच्या महिन्याचा हप्ता मिळणार। आणि यादीमध्ये राहण्यासाठी सरकारने एक सोपा मार्ग सांगितलेला आहे,
तो मार्ग कोणता आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि कमेंट्स करायला विसरू नका. कोणाला कोणता हप्ता मिळाला आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमची बँक कोणती आहे. बघा कोणाला किती रुपये मिळणार मी तुम्हाला आधीच सांगितलं. ज्या लाडक्या बहिणींना जुलैपर्यंतचे हप्ते मिळाले त्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 3,000 रुपये असे मिळणार आहेत 2 हप्ते. परंतु जर तुम्हाला जुलैचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे इथे मिळू शकतात. परंतु त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. आणि तुमचं नाव हे कायम लाभार्थी यादीसाठी ठेवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कारण चेक हा डिपॉझिट झालेला आहे. लाडक्या बहिणींना 12 तासात आता तुमचा हप्ता आहे तो जमा होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 प्रक्रिया त्यांनी सांगितलेल्या आहेत ज्या तुम्हाला सगळ्यात अगोदर करायच्या आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला इथून पुढचे हप्ते यावेत तर हे काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं आहे की राज्यामध्ये जवळपास 1 कोटीच्याहून अधिक रेशन कार्ड जी आहेत ती बंद होणार आहेत कारण त्यांची KYC झालेली नाही. त्यामुळं सगळ्यात प्रथम जरी तुम्ही KYC केलेली असेल तरी पुन्हा एकदा ही KYCची प्रक्रिया कंप्लीट करा. आजच्या आजच ही कंप्लीट करून घ्या. दुसरी गोष्ट, तुमची कोणतीही बँक असू द्या त्या बँकेत जाऊन तुम्हाला बँक अकाउंटची KYC करणं अतिशय गरजेचं आहे. कारण राज्य सरकारनं ह्या महिन्यात सांगितलं आहे की ज्या बहिणींच्या अकाउंटची KYC होणार नाही त्यांना पैसे हे पडणार नाहीत. तिसरी गोष्ट म्हणजे आधार कार्ड अपडेट. भरपूर लाडक्या बहिणींचं आधार कार्ड हे 2016च्या अगोदरचं काढलेलं आहे जेणेकरून ते खूप जुनं झालं आहे. त्यामुळे सरकार आता असं म्हटलेलं आहे की ज्यांचे डॉक्युमेंट जुने असतील त्यांना ह्या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे. त्यामुळं आधार कार्ड अपडेट करायला विसरू नका. ह्या 3 गोष्टी, ह्या 3 प्रक्रिया जर तुम्ही केल्यात तर 100% तुम्हाला पात्र लाभार्थीमध्ये तुमचं नाव असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. शाळेचा दाखला असेल तर अगदी उत्तम. हे सगळं प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला 100% 3,000 रुपये मिळणार आहेत. कसे ते सांगतो बघा. जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट घेऊन महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्यांना पुनर्अर्ज पडताळणीसाठी विनंती अर्ज करायचा आहे. जर त्यांनी तो स्वीकारला तर तुमचं नाव पुन्हा एकदा पात्र लाभार्थीमध्ये येऊन तुम्हाला जे हप्ते आहेत ते सुद्धा मिळू शकतात. आणि जर तुम्हाला हे कन्फर्म करायचं असेल की आपलं नाव पात्र लाभार्थीमध्ये आहे की नाही तर ह्यासाठी सुद्धा तुम्हाला महिला व बालविकास आयोग जे कार्यालय आहे ह्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे की बाबा माझं नाव हे लाभार्थी यादीमध्ये आहे का. जर असेल तर 100% तुम्हाला ऑगस्ट, सप्टेंबर आणि इथून पुढचे हप्ते जे आहेत ते नक्की येणार आहेत. अन्यथा तुम्हाला मी जे सांगितलं आहे प्रक्रिया हे सगळे डॉक्युमेंट घेऊन तिथे जाऊन विनंती अर्ज करायचा आहे. आणि 100% ते अर्ज जर तुमची स्वीकारला तर तुमची पडताळणी होऊन तुमचं नाव लाभार्थी यादीमध्ये येणार आहे. आता तुम्हाला पुन्हा एकदा कमेंट करायची आहे तुमची बँक कोणती आहे, तुमचं रेशन कार्ड आहे का, त्याची KYC झालेली आहे का, तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का, ह्या सगळ्या गोष्टी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. कुठलाही प्रश्न असेल तो सुद्धा नक्की विचारा, त्याचा प्रश्नाचं उत्तर मी नक्की देईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.